वेलकम टू द न्यू ब्लॉग. आता कामावरून आलो आहे मी आता आणि आंबेगावला काही चित्र प्रदर्शन आहे. चिरणम बोलते ते तिकडे जायचं आहे. काय बघायचं चित्र प्रदर्शन आहे आणि विशाल शिंदे पण आला आहे, मोठा मूर्तिकार आहे मुंबईचा. तर बघू त्याला पण भेटायला भेटते का आपल्याला. जाऊ आता वाजले 5, कोबरा काय आला नाही. आम्ही जाऊ आणि बघू भेटायला भेटते का त्याला. आता आम्ही आलोत, तिथे गाडी लावले. आता इथं आतमध्ये जाऊ. गर्दी बघा मित्रांनो. घरचे लोक विशाल दादा मॉडेल टाकते, 1 नंबर असतात, म्हणूनच इतकी गर्दी झाली. मग गजबजली ही नगरी पुन्हा रे, भक्तीच्या लाटाही पुन्हा, कंठीयन त्या माळ फुलांना, आस तुझी रे गजानना. हो रंग भरूनी रूप हे सजले, गणरायाचे आज नवे, जवळी येई जशी घडी ही, उत्साहाचे उडकीत हवे. चराचरात तूच तू, ह्या सृष्टीचा आधार तू, ठेवूनी माझा नमन तुला गणनायका. देवांचा तू देव अधिपती मोरया. चित्रकुटीवाल्याने पण जाम मेंटेन केलं रे, 1 नंबर ठेवलेत. बंगले वगैरे पण 1 नंबर केलेत. हो रंग भरूनी रूप हे सजले, गणरायाचे आज नवे, जवळी येई जशी घडी ही, उत्साहाचे उडती थवे. चराचरात तूच तू, ह्या सृष्टीचा आधार तू, ठेवूनी माझा नमन तुला गणनायका. देवांचा तू देव अधिपती मोरया, देवांचा तू देव गणपती मोरया, देवांचा तू देव अधिपती मोरया. मित्रांनो, हुबेहूब गणपती बनवला दादाने. आता इथे विशाल दादाने 1 नंबर. काय भेटायला फोटो वगैरे काढले, पण काय बोलायला वगैरे भेटला नाही. आम्ही पण त्यांच्याकडे बघूनच चालू केलं तर मूर्ती वगैरे बनवणे. 1 नंबर हुबेहूब. जाम माणसं आली तिकडे. बनवलं पण भारी 1 नंबर. इकडे फोटो गॅलरी दिसते, तर फोटो वगैरे दाखवतो तुम्हाला. आपण पण लावायला पाहिजे आपलं काही. तू आज बोललाय मला. अरे इथं आलो ना आपण. कुठं इकडे चित्र प्रदर्शन आहे. काय समजलेलं आहे यामध्ये? काय समजलं यावरती ह्याच्यात? बघ 1 नंबर
काहीतरी आहे इकडे गावातली म्हणजे माझ्या बेस्टीचा कार्यक्रम आहे. काय आहे ते काय फॅशन शो आहे. म्हणजे काय नक्की फॅशन शो म्हणजे आता कसं सांगू. कॅम्प ऑफचा फॅशन शो की दुसरा नाही त्यांचे पेंटिंग केले सांगू कोणतरी मोठा आर्टिस्ट दिसतोय केस विस वाढवले म्हणजे एकदम आर्टिस्ट असतो. आता मी पण केस वाढवणार आहे म्हणजे मी पण आर्टिस्ट वाटेन. कोणी पण काय सांगू शकते त्या कार्यक्रमाचं हे म्हणजे काय 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 होणार आहे फॅशन शो म्हणजे पेंटिंग दाखवलं म्हणजे काय केलं म्हणजे काय केलं तिने बघू ना. ड्रेसवर केलं म्हणजे बघू ड्रेस ना. घालून जाणार की ड्रेस दाखवला ना तोच ड्रेस घालणार आहे. ड्रेस तेच गणेश मूर्तीच्या असं आहे का? गणेश मूर्ती घडवण्याच्या स्पर्धेत ज्यांनी सहभाग घेतलाय त्यांनी ही स्टेज आणि पाटील अरे कधी आहे माहिती आहे? सर्व सदस्यांनी स्टेजकडे यावं. इथून कुठं नाही येणार तुझी मलाच नाही. एवढा वेळ लागला रे येणार कुठं नक्की कुठं नाही यार. स्पर्धेचं आयोजन केलं होतं. त्या स्पर्धेच्या आयोजनाच्या नंतर एक विशाल सूर्यकांत शिंदे हे अत्यंत प्रथितयश असे मूर्तिकार इथे आलेले आहेत आणि त्याच्या पुढे जाऊन वस्तूंवर म्हणजे कापडी पिशव्या दिलेले आर्टिकल्स ह्याच्यावर वेगवेगळ्या थीम करून त्याच्यावर त्यांना चित्रकलेचं काम करायला शिकवलं आणि त्याच्यानंतर एक पाऊल पुढे जाऊन त्यांचा फॅशन शोही ऑर्गनाईज केला. त्यांना त्याच्यासाठी ट्रेन केलं जेणेकरून त्यांच्यातलं धाडस वाढावं, ते बोल्ड व्हावेत आणि ह्या क्षेत्रात मधून सुद्धा त्यांना करिअरच्या संधी मिळू शकतात ह्याची त्यांना जाणीव व्हावी. धनंजय हनांगी अगरबत्तीची पण सोय केलेली आहे आनंद काही मच्छर नको वेगळाच चावायला म्हणून. आणि मला विशेष तरुण मुलं इथे बसलेली आहेत त्यांच्याकरता एक खूप महत्वाचं आहे की त्यांनी आपलं स्पर्धेतलं काम झालं म्हणून ते आता काय जरा फिरूया गंमत करूया असं न करता ते दुसऱ्या कलाक्षेत्राकडे वळले आणि तिथे पण त्यांनी आपला ठसा उमटवला म्हणून त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो की मी माझ्यामुळे थोडा उशीर झाला आणि मी सर बोलले होते की सकाळपासून बरेच जण येऊन थांबले होते त्यांच्याशी माफी मागतो मी आणि तुम्हाला म्हणजे होप की तुम्हाला डेमो आवडला असेल गणपतीचा आणि जे गणपतीचं काम करतायत त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. कारण आता हे गणपती लोक आता गणपती इको फ्रेंडलीसाठी खूप अलर्ट होत आहेत तर ते लक्षात ठेवून तुम्ही काम चालू ठेवा. कामाकडे प्रामाणिकपणे काम करत राहा. तुमचा रिझल्टचा विचार करू नका की माझ्या मूर्त्या जातील नाही जातील लोक येतील नाही येतील. फक्त कामाकडे प्रामाणिकपणे कामाशी प्रामाणिक राहा. बाकी तुमचा रिझल्ट तुम्हाला देवच देईल. धन्यवाद. आपल्या गावातल्या आणि अहिल्या मंडळाच्या मुलींनी अत्यंत मेहनतीने तयार केलेले पोशाख त्याच्यावरची त्यांनीच केलेली चित्रकला आणि त्यांनीच सादर केलेला फॅशन शो याचं आपल्याला रसग्रहण करायचं आहे आणि सरळ हाताने त्यांचं कौतुक करा कारण त्या मुलींनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्या आता आपल्यासमोर सादर करत आहेत. फॅशन शो चित्रकुटीर कलाग्रामतर्फे आंबेघर आणि अहिल्या मंडळ पेण.
पौर्णिमा कदम. रामचंद्रची मोठी नात आहे. तिने स्पेशली सांगायचं म्हणजे ही एम्ब्रॉयडरी तिने स्वतः केलेली आहे, जी तुम्ही बॅक साईडला पाहिली असते. श्रावणीची मैत्रीण बघा फार छान आणि चित्रपटामध्ये मध्ये नव्हते बघा. ही खूपच सुंदर गोष्ट आहे. मी आज त्याला पुन्हा विनंती करतो की त्यांनी या संबंधी बोलावं, कारण मी त्यांना एक काल विषय सुचवला होता की देशमुख साहेब, बघ श्रावणी तू पण असं तरी कर. यशवंत देशमुख साहेब, आता आम्ही निघालो, हे पण आता येत आहेत. तर हाय कर शेवटचा, हाय कर पुरवण कर. चला आता मी चाललो, काही पण आलेत आता चला. तर मित्रांनो आता मनीषचा आंब्याशी आलाय, तर मला फोन केला की पेनलावर आहे त्याचा केक आणायला. केक आणायला आपण आलो केक झोनमध्ये, पाठवतच केकर झोनमध्ये. तर या केक घेऊन जाऊ राहायचा. दुकान बघा, हो काय मग आज आहे बंड्याचा वाढदिवस. केक घेऊन झालाय आमचा. राज काय घरी आला नाही अजून. राजेरे जाय केक वगैरे घेऊन झालाय. आता राजला शोधतोय आम्ही. राज काय भेटत नाही, कुठे गेला काय माहिती. बड्डे आहे तर आज काय भाई ऐकत नाही. आज आहे बंड्याचा वाढदिवस आणि हा पण बंडे आहे आमच्याबरोबर. केक पण घेऊन झालाय, आता जातो. आणि सीओ घेणार आहे. सीओ घेईल 10:30 वाजता. तो आल्यावर केक कटिंग वगैरे करू त्याचा. मित्रांनो आता वाजले 11. तर राजदा आत्ताशी आलाय. त्याला आता राजदा किती वर्षाचा आहेस तू? तसेच 20 वर्षाचा आहे. 20. एवढा कवला पोरगा 20 वर्षाचा. 20 का? वर्षाचा आहे. जास्त नको वय बी सांगू. म्हणजे वाढले होतात. हो अरे लग्न पोरगी नाही पोरगी बघून ठेवली आताच. 12 वाजता आले इकडं. ती मी धरतो ते. हॅपी बर्थडे